आज जे आहे ते ओबीसी कालच्या त्या कदाचित मला कल्पना नाही, परंतु आज काही कारण असेल पण आज काय त्या कोर्टामध्ये त्यांच्या लिस्टमध्ये जी तारीख दिली होती आपल्याला तो विषय काही दाखवलेला नाही, म्हणजे आपली तारीख काही लागली नाही. पण आम्हाला मागच्या तारखेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं, ज्यावेळेला आम्ही सांगितलं की आम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करतो आहोत, एक तर आम्ही जो कायदा बनवला त्याच्यामध्ये आहे आणि दुसरा जो हा डाटा आहे हे पाहिल्यानंतर आम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत आहोत. तर आणि आम्ही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये डिटेल जमा करायला वेळ लागणार आहे, परंतु यावेळेला आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये ओबीसीना आरक्षण देण्यास परवानगी द्या. आणि त्याचा समोर हा डाटा आहे जो वेगवेगळ्या भारत सरकारच्या यंत्रणांपासून तर महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणांपर्यंत वेगवेगळ्या लोकांनी दिलेला आहे. तर सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला म्हटलेलं आहे की ठीक आहे, हा डाटा आम्ही काय स्क्रुटिनी काही करू शकणार नाही, हा सगळा डाटा तुम्ही आयोगाला द्या. आमच्या वकिलांनी सांगितलं साहेब आम्ही आयोगाकडे गेलो होतो, परंतु त्यांना तुम्ही सांगण्याची गरज आहे, कारण आम्हाला निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि मग सुप्रीम कोर्टाने असाही निर्णय दिला की तुम्ही आयोगाला तो डाटा द्या आणि आयोगाने 2 आठवड्याच्या आत त्यांचा रिपोर्ट अहवाल हा राज्य सरकारकडे आणि तिथून निवडणूक आयोगाकडे पाठवावा, एवढंच त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही राज्य सरकारकडे असलेला सगळा डाटा हा निवडणूक आयोगाकडे पाठवला आणि निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की therefore it endorses that the percentage of OBC in Maharashtra may be much more than 38%. म्हणजे त्यांनी ते सांगितलं की आमच्याकडे हा जो सगळा डाटा आलेला आहे हा सगळा डाटा पाहिल्यानंतर आम्ही इथं नमूद करतो की महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संख्या ही 38% खूप जास्त आहे. कारण जिथे एका संस्थेनं, भारत सरकारच्या संस्थेनं तो डाटा गोळा केला, त्याच्यामध्ये त्याने 38.78% म्हणजे जवळजवळ 39% म्हटलेला आहे. आणि तो 257 जातीचाच फक्त त्यांनी उल्लेख तिथे केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 450 जाती आहेत. असो, परंतु त्याने एक सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो 38% वरती आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण देण्यास कुठली हरकत नाही. आणि त्यांनी हा संपूर्ण जो आहे ट्रिपल टेस्ट त्याच्यामध्ये असलेल्या 50%च्या पुढे जायचं नाही, शेड्यूल ट्राईबनं त्यांच्या संख्येच्या प्रमाणात द्यायचं. आणि आता सुप्रीम कोर्टाने आम्हाला जो सांगितला की तुम्ही अंतरिम अहवाल महाराष्ट्र सरकारला द्या, त्याप्रमाणे हा अंतरिम अहवाल जो आहे आम्ही तुम्हाला देतो आहोत आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करावी असं आयोगानं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना पत्र पाठवलेलं आहे की या आपला जो कायदा आहे तो कायदा आणि त्याचबरोबर जो अंतरिम अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेला आहे हा सगळा आम्ही तुमच्याकडे पाठवतो आहोत, कुणाकडे? निवडणूक आयोगाकडे. आणि सबब उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता मला आपणास असे कळविण्याचे निर्देश आहे की राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या रीट याचिका क्रमांक 890/2019 या विशेष अनुमती याचिका क्रमांक मधील आदेशाची पूर्तता केलेली आहे आणि म्हणून पुढील योग्य ती कारवाई आपल्या स्तरावरून करण्यात यावी. म्हणजे राज्य सरकारनं आता निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे
की तुम्ही आता ही पुढची कारवाई करा, कारण आम्ही जे आहे सुप्रीम कोर्टाने जे वेळोवेळी जे निर्देश दिले त्यानुसार कायदा आणि अंतरिम अहवाल हे करून ट्रिपल टेस्ट जी आहे ती पूर्ण केलेली आहे. आता तुम्ही पुढची कारवाई करा, म्हणजे आरक्षण द्या असं म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं की याच्यावर आता निवडणूक आयोगाला आरक्षण द्यावं लागेल. सर, ह्याचा अर्थ स्पष्ट म्हणायचं की राज्यामध्ये 27% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय असं आमच्या मते तरी निश्चितपणे झालेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आता ज्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्यामध्ये त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे निवडणूक आयोगानं, कारण हे ट्रिपल टेस्ट आम्ही पूर्ण केलेली आहे. आम्ही आमचा डाटा सुप्रीम कोर्टासमोर मांडला होता. सुप्रीम कोर्टाने सांगितलं फक्त तो डाटा जो आहे हा आयोगाकडून स्क्रुटिनी करून घ्या, एवढंच आम्हाला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही स्क्रुटिनी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं तो स्क्रुटिनी करून घ्या आणि सगळं इलेक्शन कमिशनकडे पाठवून द्या, हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही ते पाठवलेलं आहे. जो अहवाल आहे अंतिम अहवाल तो आपण निवडणूक आयोगाला सुद्धा पाठवलेला आहे. पाठवला, त्याच्याबरोबर हे पत्र पाठवलं. त्याच्याबरोबर हे पत्र पाठवलं. आयोगाची तर स्पष्ट शिफारस आहे की 38% वर ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रात. त्याने झालं 27%पेक्षा जास्त. आयोगाच्या मुळात त्याचे म्हटलेलं आहे की 38%पेक्षाही मच मोर दॅन 38% असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये 27%ला बाधा येत नाही. 27%पेक्षा काही कमी नाही, ती मच मोर दॅन 38% असे त्यांचे आयोगाचे शब्द आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे आहे वेगवेगळे जे यंत्रणांनी जे डाटा गोळा केलेला आहे तो सुद्धा त्यांना पाठवून दिलेला आहे. सर, एक दुसरा मुद्दा असा आहे की पंतप्रधानांनी आता राज्यसभेत हे झाल्यानंतर बोला. सर, मग आपण आता खरं तर प्रोसिजर काय पुढची, म्हणजे निवडणूक आता काय निवडणुका ज्या आहेत, ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला इलेक्शन कमिशनने ओबीसींना आरक्षण द्यावं लागेल. जे आमच्या कायद्याप्रमाणे आम्ही जे केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये SC STला पहिल्यांदा देऊन 50%च्या आतमध्ये जेवढं शिल्लक राहील तेवढं आरक्षण ओबीसींना त्यांनी द्यायचं आहे. सर, सर्वोच्च न्यायालयामध्ये एकंदरीत सध्या सुनावणी आहे. आपण अहवाल आम्ही तो इन्फॉर्मेशनसाठी दिला की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही केलं. नाही, न्यायालयाकडून जो आहे आम्हाला मागच्या ह्याच्यातच न्यायालयाकडून त्यांचे जे वाक्य जे आहे ती हीच आम्ही सांगितलेली की हा डाटा आम्ही स्क्रुटिनी करू शकणार नाही. तुमचा आम्ही जो आमचा कायदा केला तो सुद्धा कायदा त्यांच्यासमोर मांडला आणि तो डाटा सुद्धा मांडला. त्यांनी एवढंच म्हटलं की हा डाटा आयोगांकडून स्क्रुटिनी करून घ्या आणि आयोगाने तो 15 दिवसाच्या आत राज्य शासनाला आणि तिथून निवडणूक आयोगाला पाठवावा. त्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठवलेलं आहे आणि हे केलं आहे आम्ही, असं आम्ही सुप्रीम कोर्टाला कळवलेलं आहे. चला पुढे बोला. मी सांगितलं मी तुम्हाला ते तुमचं मत आहे, मी माझं मत सांगितलं. त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने परत या आमच्या असं नाही म्हटलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्यापुढे तो डाटा फक्त त्यांच्याकडून चेक करून घ्या आणि एंट्रीम डाटा जो आहे हा 15 दिवसाच्या आत राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला द्या, हे म्हटल्याप्रमाणे आम्ही त्यांना ते दिलेलं आहे. आयोगाच्या अहवालामध्ये एक वक्तव्य आहे की आरक्षण देण्यास हरकत नसावी, आरक्षण देण्यात यावे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला अडचण होणार नाही असं वाटतं का आपल्याला? कारण 100%. कारण एक तर कायदा आहे राज्याचा, त्याच्यामध्ये काही ट्रिपल टेस्टचे मुद्दे पूर्ण केलेले आहेत आणि उरलेला जो मुद्दा होता एम्पेरिकल डाटाचा तो सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आयोगाकडे चेक करून घ्या आणि आयोगाने एंट्रीम जो आहे हा राज्य सरकारला द्या आणि निवडणूक आयोगाला द्या, त्याप्रमाणे आम्ही तो दिला. नेक्स्ट. सर, काल आपण जर बघितलं नरेंद्र मोदींनी एक विधान केलं की शिकायचं असेल तर शरद पवारांकडून शिका, त्यांची जी भूमिका आहे प्रेरणा देणारी आहे. आणि काल एकीकडे कुठेतरी टीका केली काँग्रेसच्या संदर्भात आणि आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांचं कौतुक केलं. राहुल गांधींवर टीका करताना त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांकडनं शिका, यावेळेस पण ते दौरे करतायत.
प्रश्न काय तुमचा? की पण एकीकडे पंतप्रधान काँग्रेसवरती शरद टीका करतात आणि पवारांना राष्ट्रवादीवरती- चुटकारतात किंवा राष्ट्रवादीचं कौतुक करतात, त्यांना जवळ करतात, असं का? असं आहे की त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्र आणि शरद पवार हे दोन वेगवेगळे नाहीत, एकच आहेत. महाराष्ट्र शरद पवारांचा आहे आणि महाराष्ट्रांचे शरद पवार आहे. त्यामुळे एकीकडे तुम्ही म्हणायचं की महाराष्ट्राने हा सगळ्या लोकांना रेल्वेतून पाठवलं आणि त्याच्यामुळे हा करोना देशभर पसरला, हे अतिशय एका लहान मुलाला सुद्धा जे पटणार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की अचानक या सगळ्या रेल्वे बंद करण्यात आल्या. त्याच दिवशी गाड्या बंद करण्यात आल्या. 2-3 तासामध्ये सगळं बंद करण्यात आलं. काही दिवस जे आहेत त्या सगळ्या लोकांसाठी आपण मोठमोठे केंद्र निर्माण केली आणि त्यांना जेवू खाऊ सगळं घातलं. परंतु जेव्हा त्यांनी पाहिलं की लवकर आटपत नाही आहे सगळा हा कार्यक्रम आणि कारखाने लवकर सुरू होत नाही, त्या लोकांना असं वाटलं की आपण किती दिवस अशा या सेंटरमध्ये केंद्रामध्ये वेगवेगळ्या आणि कसे दिवस काढायचे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता आम्ही आमच्या गाडी नाही तर आम्ही पायाने चालत जातो आमच्या गावाला. जाताना अर्थातच नाशिकमध्ये आहे आणि मी नेहमी नाशिकला जायचो यायचो आणि मी पाहायचो सकाळी रात्री थवेच्या थवे जसे जातात पंढरपूरची यात्रा, लाखो लोक जे आहेत असे रात्रीचे महिला वगैरे मुला बाळांना घेऊन चाललेले आणि ते कुठच्याही गावात जायचे, तिथे पाणी प्यायचे, गावचे लोक त्यांना मदत करायचे. आणि मी जे सगळं पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा नाशिकला सांगितलं की आलेल्या या सगळ्या मंडळींना ताबडतोब तुम्ही जे आहे काहीतरी खायला वगैरे दिलं पाहिजे, पाणी दिले पाहिजे, त्यांना बाटल्या आम्ही दिल्या. परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की अरे ही माणसं चालत चालत एवढं लांब जायचे उन्हात तानामध्ये आणि त्यांच्या चपला फाटलेल्या आहेत मुलं बाळ. आणि मग मी स्वतः आमच्या तिथल्या काही कॉलेजच्या ज्या आहेत गाड्या बसेस त्या लावल्या आणि सांगितल्या की यांना तुम्ही ज्या आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत तरी सोडा, कारण ते बॉर्डर क्रॉस करून पुढे जाणार आहे तर पुढे मग पुढचे जे आहे राज्य ते पाहतील. त्याच्यानंतर मग मी मंत्रिमंडळात सुद्धा मी म्हटलं की आपल्या बसेस उभ्या आहेत एस टीच्या, आपले ड्रायव्हर बसून आहेत, फक्त डिझेल भरा आणि ह्या लोकांना जिथे जायचं असेल तिकडे बॉर्डरपर्यंत किंवा शेवटपर्यंत शक्य असेल सोडून द्या. आणि नंतर मग रेल्वे सोडायला लागले. मग त्याच्यामध्ये ते तिकीट मागायला लागले. मग हे लोक म्हणायला लागले आमच्याकडे पैसे नाही. अहो बाकीचं सांग काँग्रेस सोडा, आम्ही सुद्धा नाशिकला सरकारी अगदी कलेक्टर सहित सगळ्यांनी जे आहेत खिशात हात घातले आणि बाबा यांचे जे आहेत तिकीटं घ्या कारण यांना गाडीत जायचं आहे. आणि त्या लोकांनी महाराष्ट्राचा जय जयकार केला. आणि त्याच्यानंतर ह्या श्रमिक रेल्वे जे आहेत ह्या तुम्ही सोडल्या. त्यावेळेला तुम्ही काय ना म्हटलात की आम्ही रेल्वे अजिबात सुरू करणार नाही कारण हा करोना पसरणार आहे. त्या रेल्वे तुम्ही दिल्या. त्याच्यानंतर फुकट रेल्वे तुम्ही दिल्या. गुजरातमध्ये सुद्धा रेल्वे तुम्ही दिल्या. आणि आमच्यापेक्षा जास्त गुजरातमधून जास्त लोक जे आहेत हे त्यांच्या राज्यामध्ये मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गेले, ते रेल्वेने गेले. आणि अशा अर्थीने तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करता. आणि त्याच्यानंतर सुद्धा लक्षावधी हे जे आहेत परत राज्यातले आमचे बांधव हे मुंबईत आणि महाराष्ट्रात होतेच ना. काही गेले, सगळे थोडेच गेले. आणि ते परत आले सुद्धा त्यांना ताबडतोब महाराष्ट्राने जे आहे आपल्याचं केलं आणि परत आता ते कामावर आहे. आणि असं असताना केवळ निवडणुका आहेत त्याच्यामुळे काहीतरी आपलं काँग्रेसच्या विरुद्ध बोलायचं. पण काँग्रेसच्या विरुद्ध ते बोलत असताना काय काँग्रेस हा पक्ष असेल पण महाराष्ट्र जो आहे हा आम्हाला सगळ्यात प्रिय आहे कुठल्याही पक्षापेक्षा. आणि मग त्या महाराष्ट्राचा अपमान होतो आहे ह्याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष जात नाही. आणि मग ते हे करण्यासाठी पवार साहेबांची स्तुती करायची. हा खेळ थांबवला पाहिजे. त्यांना म्हणावं महाराष्ट्र हा सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आहे. आज सुद्धा तुमच्या तिजोरीत पडणारे 40% पैसे हे मुंबई महाराष्ट्रातूनच जात आहेत. आणि तरीसुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं वक्तव्य करता ते बाकीचं राजकारण सोडा पण आमच्यासारख्याला सुद्धा अतिशय मनाला लागलं, ते झोंबलं की आमच्या लोकांनी एवढे सरकारने प्रयत्न केले, कोट्यावधी रुपये खर्च केले
पर्सनली वेगवेगळ्या संस्थांनी मदत केली त्यांना पायाने चालणाऱ्या लोकांसाठी. शेवटी आम्ही ट्रक जे जाणारे त्या ट्रकमध्ये सुद्धा बसवले की बाबा, आणि पोलिसांना सांगितलं की अजिबात त्यांना पकडू नका, जाऊ द्या त्यांना, काय जिथे जायचं तिथे जाऊ दे त्यांना. हे सगळं केल्यानंतर या अशा रीतीनं केवळ निवडणुका आहे पाहून काँग्रेसवर टीका करत असताना आपण एका देशातील, आपल्याच देशातील एका महत्वाच्या राज्याचा अशा तऱ्हेने अपमान करत आहोत, हे तर लक्षात यायला पाहिजे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी मनभेद निर्माण व्हावे म्हणून ही स्ट्रॅटेजी आहे. मी काय म्हणतो की राष्ट्रवादी बाजूला राहू द्या आणि काँग्रेस बाजूला राहू द्या, अपमान महाराष्ट्राचा होतोय, राज्याचा अपमान होतोय. सत्ता नियमानुसार असे वक्तव्य पंतप्रधान करतात. महाराष्ट्रामध्ये सत्तेचा फार त्याचा प्रयत्न होता, परंतु ते जमलं नाही. राष्ट्रवादी मला तर एवढंच जे बोलायचं मी बोललो. माझं एवढंच म्हणणं आहे की पंतप्रधान महोदयांना त्यांना हे शोभलं नाही असं बोलणं, कारण महाराष्ट्र या देशाचाच एक अविभाज्य भाग आहे आणि तो निश्चितपणे इतरांपेक्षा जास्त जबाबदारी या देशाची आपल्या डोक्यावर उचलतो प्रत्येक गोष्टीत. नहीं, बड़ी दुख की बात है कि जब हमारे आदरणीय प्रधानमंत्री ये कहते हैं कि महाराष्ट्र से जो कोरोना काल में लोगों को अपने अपने राज्यों में भेजा गया, टिकट निकालकर भेजा गया, इससे देश भर जो है कोरोना फैला है. कोरोना उसके पहले ही फैला था, इसलिए तो आपने पहले जो है रात में 8 बजे कुछ यह ऐलान किया कि कल से सारा हिंदुस्तान लॉकडाउन किया जाएगा, क्योंकि उसके पहले सारे हिंदुस्तान में कोरोना फैल गया था. और बाद में करीबन 1 महीना तक जो है लोगों ने देखा, जो दूसरे राज्यों से आए हुए हमारे भाई बहन, कि भाई अब लॉकडाउन उठेगा. लॉकडाउन तो उठा नहीं. तब तक जो उनको खाना पीना, उसके लिए सेंटर्स बनाना, सेंट्रल ये किचन बनाना, ये सारे काम जो अलग अलग मुंबई से लेके नासिक तक और उसके आगे भी सारे जिलाधिकारी और हमारे कार्यकर्ताओं ने काम किया. जब देखा उन्होंने कि अभी ये जो जल्दी शुरू होने वाला नहीं है और कोरोना बढ़ रहा, तो लोगों ने सोचा कि नहीं, हम अपना गांव चले जाते हैं. और लोग जो निकले, पहले तो बांद्रा पुलिस स्टेशन, बांद्रा रेलवे स्टेशन के ऊपर हजारों लाखों की भीड़ जमी. रेलवे बंद करे तो करे क्या, लोग पांव से निकले. मैं नासिक मुंबई आता जाता देखा तो रात को 12 बजे 1 बजे जैसे कि एक साथ पूरा रास्ता भर के लोग चल रहे हैं, बहनें चल रही है, छोटे छोटे बच्चे चल रहे हैं, धूप लग रहे हैं, धूप में भी चल रहे हैं. और फिर मैंने जो है कुछ दिनों के बाद फिर हमने हमारे कॉलेज के जो बसेस जो है उनको कहा कि भाई ये इनको खाना पीना तो अपन दे रहे हैं, उतने से होने वाला नहीं है, ये कितना चलेंगे. आप आपके बसेस हैं, जो ट्रक्स थे, हमने पुलिस को बोला कोई भी ऑब्जेक्शन नहीं लेगा, भले ट्रक जा रहा है उधर और वो बैठ कर जा रहा है तो ट्रक वालों को बोलो भाई इनको छोड़ो. और फिर हमने जो मंत्रिमंडल में कहा कि हमारे बसेस खड़ी है, हमारे ड्राइवर बैठे हुए हैं एसटी के, उनको कहो कि भाई जहाँ ये जो रास्ते से चले हुए लोग हैं उनको जहाँ जाना उनको छोड़ो. तो लोग पहले से निकल गए थे. और फिर रेलवे आपने शुरू कर दी, श्रमिक रेलवे आपने शुरू कर दी. पहले टिकट आप लेते थे, लोग तो जाने के लिए तड़प रहे थे. हमने जो है हमारे कलेक्टर से लेके कई लोगों ने जो है खिसे में हाथ डाल के उनके टिकट का बंदोबस्त भी किया. और फिर आपने जो है फोकट रेलवे जो शुरू कर दी. तो आपने शुरू की क्यों की भाई? अच्छा, ये महाराष्ट्र की बात है, हमारे से भी ज्यादा लोग गुजरात से बाहर चले गए. तो आपने ये क्यों ना किया कि गुजरात ने भी जो है कोरोना फैलाया है? तो महाराष्ट्र के प्रति जो है ये जो आपने कहा है, इससे जरूर हर महाराष्ट्र के हर आदमी को, हर शख्स को जो है दुख पहुंचा है.
जबकि महाराष्ट्र जो है देश का एक सबसे बड़ा महत्वपूर्ण राज्य है। आज भी आपकी अर्थव्यवस्था हो, संरक्षण व्यवस्था हो, शिक्षा हो, इंडस्ट्री, जॉब्स हो, सारी बातें जो अगर आप देखते हैं तो महाराष्ट्र आज भी देश में जो है एक नंबर का राज्य है और वो सब पूरे देश को साथ में लेकर चल रहा है। फिर उसके ऊपर ये कहना कि हम लोगों ने उनको बाहर निकाला जबरदस्ती और उससे कोरोना, कोई छोटा बच्चा भी इसके ऊपर जो है विश्वास नहीं रखेगा। तब की जो है यादें जरा आप वो चित्र जो है सामने लाओ और फिर आपको मालूम पड़ेगा कि कैसे लोग जो है रास्ते से जा रहे थे। तो इससे बड़ा एक ठेस पहुंचे, दुख पहुंचा है। क्योंकि यूपी में इलेक्शन शुरू जारी है, इधर इलेक्शन जारी है, इसलिए इस ढंग से जो है वक्तव्य जो है आदरणीय प्रधानमंत्री महोदय को नहीं करना चाहिए। बिल्कुल साहब, ऐसा लगता है कि प्रधानमंत्री का दिया गया ये वक्तव्य कहीं न कहीं उल्टा उन्हीं पे पड़ता नजर आ रहा है। भले ही यूपी चुनाव को ध्यान में रखते हुए उन्होंने दिया हुआ है, लेकिन जो फैक्ट थे लॉकडाउन के दौरान, जो चित्र था, जिस तरह से सेंट्रल गवर्नमेंट के आदेश के बाद ही यहाँ से लोगों के टिकट करवाए गए, खाना दिया गया, पानी की आपूर्ति की गई, तो लगता है कि पीएम का बयान उन्हीं पर उल्टा पड़ता नजर आ रहा है। लोग समझेंगे इस बात को? अरे भाई, जो लोग यूपी में, एमपी में आगे गए महाराष्ट्र से, वो लोग जानते हैं कि हमने नहीं उनको बाहर निकाला, वो तो खुद पांव से जा रहे थे। और इसलिए फिर रेलवे शुरू कर, तो फिर पैसा नहीं था उनके पास, तो टिकट भी हम लोगों ने फिर पैसा जमा करके दिया। फिर सब महाराष्ट्र सरकार ने भी 98 करोड़ रुपया कुछ खर्चा किया और फिर आपने जो है मुफ्त रेलवे जो छोड़ दी। तो ये जो कहना है महाराष्ट्र के खिलाफ, ये बिल्कुल जो है गलत है। साहब क्यों ऐसा उन्होंने बयान दिया? क्या अब उनको पूछना चाहिए कि क्योंकि इलेक्शन आया है और शायद कांग्रेस को जो उनके खिलाफ बातें करना है, और ये आप भूल गए कि कांग्रेस के खिलाफ बातें करते करते आपने पूरे महाराष्ट्र के ऊपर जो है टिप्पणी की है कि महाराष्ट्र के लोगों ने सारे जो इन लोगों को बाहर भेजा और कोरोना फैलावा। ये जो बहुत गलत बात उन्होंने कहा। अच्छा, बीएमसी के चुनाव आने वाले दिनों में होने हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है लता मंगेशकर के अंतिम क्रिया में शामिल होते हैं, उसके बाद जाकर के अगले दिन जो है पार्लियामेंट में इस तरीके का बयान, कहीं ना कहीं आगामी चुनाव को प्रभावित करने के लिए इस तरीके का बयान दिया। लोग जो है अभी ऐसे बयानों से और वास्तविकता से सबको देखते हैं, और फिर वास्तविकता तो ये है कि ये खुद जा रहे थे। लॉकडाउन आपने किया था। आप अगर बोलते थे कि 8 दिन में मैं लॉकडाउन करने वाला हूं, तो कई लोग जो है अपने पास, उनके पास तब पैसे थे, वो टिकट निकाल के जो है जाते थे जो उनको जाना है। आपने कहा नहीं, आज रात के 12 बजे के बाद, हमेशा के जैसे, और सारी रास्ते बंद, गाड़ियां बंद, रेलवे बंद, और लोग पांव से निकले फिर। और फिर हमने जो है उनको बोला कि भाई ठीक है, पांव से जा ही रहे तो वे खाना पीना भी दिया और बसेस का भी इंतजाम कर दिया। फिर रेलवे शुरू हो गई, फिर पैसे मांगने लगे टिकट के, और टिकट के पैसे है नहीं, तो फिर लोगों ने जो है पैसा जमा करके दिया, कुछ पक्ष पार्टियों ने दिया, फिर सरकार ने दिया, फिर आज चल के इनके ध्यान में आया, कह रहे ये तो बात ऐसे कि इनके पास पैसे भी, फिर मुफ्त जो रेलवे जो है रेलगाड़ी शुरू हो गई, और हमारे से ज्यादा तो गुजरात से गाड़ियां छूटी। तो ये तुम इलेक्शन लड़ना है, बहुत सारे विषय आपके सामने हैं टीका टिप्पणी के लिए, मगर एक राज्य के ऊपर जब दूषण लगाते हो आप, तो फिर राज्य के सारे लोग जो हर्ट होते हैं। ये कोई कांग्रेस पार्टी या एनसीपी या शिवसेना की बात नहीं है, ना ही बीजेपी की बात है। एक प्रधानमंत्री बोल रहे हैं, एक महत्वपूर्ण राज्य अपने सामने है। आमदार राम कदमांना एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। आमदार राम कदम यांना एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। कोणी? आमदार राम कदम, भाजपचे आमदार आहेत राम कदम त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की शिवाजी पार्कच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले लता दीदींचे, तिथं मोठं स्मारक व्हावं। प्रत्येक गोष्टीवर राजकारण करण्याची काही गरज आहे अशातला भाग नाही। हा फक्त राजकारणाचा, आणि बस बाळासाहेबांचं तिथे एक छोटं स्मारक तिथे केलेलं आहे म्हणून यांचं पण करा असं म्हणतात। आता तिथले लोक काय म्हणतात ते पाहावं लागेल। अशा रीतीने संपूर्ण खेळाचं मैदान जे आहे व्यापणं हे कितपत योग्य आहे। मी तर उद्या
मंत्रिमंडळात सुद्धा म्हणणार आहे की लता दीदींचं फार मोठं स्मारक महाराष्ट्रात निर्माण झालं पाहिजे. संगीत कला अकादमीवरील जे काही निर्माण होते त्या ते नाव द्या प्रचंड मोठं की जिथं ती त्यांची सगळी गाणी त्यांच्या सगळ्या गोष्टीचं जतन केलं जाईल आणि त्याचबरोबर मुलांना आणि मुलींना संगीताचे शिक्षण दिलं जाईल. अशा प्रकारचं एक मोठी संस्था जी आहे निर्माण केली पाहिजे. बाकी काय राजकारणासाठी फक्त त्याच्यावर काय बोलायचं. ठीक है साहब, अभी आपने कहा कि आप मंत्रिमंडल में मांग करने वाले लता दीदी का उनके स्टेचर की हिसाब से बिल्कुल करेंगे और करेंगे हम लोग. संगीत कला अकादमी जो हम लोग हुई है उसको नाम देकर एक बड़ी जगह के ऊपर एक बड़ी संस्था खड़ी करके वहाँ उनके सारे जो है गाना उनकी जो है जो भी वाद्य है ये है सब है वो रखें और बाद में वहाँ नीचे जो है एक स्कूल चला है अलग अलग संगीत के विषय के बारे में. म्यूजियम के बारे में कोई विचार कर रही है? हाँ तो वही म्यूजियम आगे ऊपर होगा ना. मैंने जब कहा कि उनके जो सारे गाने हैं उनके वाद्य हैं तो एक म्यूजियम ही हो गए ना. और सिर्फ म्यूजियम नहीं करेंगे उसके साथ साथ सिखाने का भी काम होना चाहिए. तो ये जो लता दीदी की ये जो अगली पीढ़ी भी जो है अभी है और भी तैयार हो जाए. लेकिन इस पर राजनीति कर रही है अभी बीजेपी पत्र लिख रही है. वो छोड़ो अभी वो तो राजनीति है. म्यूजियम के साथ एक भव्य स्मारक भी रहेगा बाहर लता दीदी का. हाँ स्मारक भी बनाया जाएगा वहाँ पे स्टैचू उनकी प्रतिमा बड़ी प्रतिमा. चलो ठीक है मैंने कहा. गुरु साहब आज बीजेपी के एक जुड़े नेता ने बयान दिया है और सांगली में जयंत पटेल साहब और कांग्रेस के मंत्री थे उनका कहना था कि जब लता दीदी का देहांत हो गया उन्होंने शोक का पालन नहीं किया. राजकीय शोक था राष्ट्रीय शोक था और लता दीदी ने निधन के बाद उनका राष्ट्रीय शोक का ऐलान किया था. लेकिन सरकार के कुछ मंत्री जो है वो कार्यक्रम ले रहे थे. कौन सा कार्यक्रम? मोहित कंबोज ने आरोप लगा था कौन सा कार्यक्रम? सावरकर वाली थी इसलिए जयंत पाटील और जयंत पाटलांनी सांगलीमध्ये कार्यक्रम घेतले. त्यांचं असं म्हणणं आहे की जो दुखावटा होता तो पाळला गेला. देखो सरकारी जो प्रोग्राम थे सरकारी छुट्टी थी सरकारी प्रोग्राम कोई किसी ने भी नहीं किया है. बाकी जो है कई जगह ऑफिस चालू थे कारखाने चालू थे पार्टियों की मीटिंग शुरू थी पार्लियामेंट शुरू थी पार्लियामेंट में बोलना शुरू था. ये तो सब चला था पर सरकार के ओर से जो है सरकारी प्रोग्राम कुछ भी नहीं हुए हैं. छत्रपतींचा विचार म्हणजे